लॉर्ड. हालेलुया. चला ही स्तुती आराधनेची वेळ आहे. तर आपण सर्वजण परमेश्वराची स्तुती करूया, त्याला गौरव देऊयात. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभू राजा. थँक यू. आम्ही तुझी स्तुती करतो थँक यू परमेश्वर. लॉर्ड. तुला उंचावतो माझ्या थँक यू राजा. मास्टर. ओ धन्यवाद येशू राजा. थँक यू लॉर्ड. तुझा महिमा होऊ देत परमेश्वर. हालेलुया. तुझा गौरव होऊ देत राजा. हालेलुया. कारण तू स्तुतीस पात्र बयान आहे. तुला धन्यवाद देतो राजा. थँक यू लॉर्ड. थँक्यू मास्टर. होय परमेश्वर, जिथे तू आहेस तिथे आम्हाला नेतोयस बाप्पा. थँक्यू तुला मास्टर. धन्यवाद येशू राजा. थँक्यू. सर्व गौरव तुला देतो परमेश्वर. Hallelujah. इथून पुढची संपूर्ण वेळ का तुझ्या हातात सोपून Thank you, परमेश्वर. Master. ही Thank you, प्रार्थना Jesus. विनंती आम्ही येशूच्याच नावात मागतो म्हणतो ऐकतो. आमेन. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, या साक्षींची वेळ आहे. आज आपल्यामध्ये सिस्टर सरस्वती साळवे यांची साक्ष आपण ऐकूया की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या जीवनामध्ये आणि त्याचबरोबर अजून दुसऱ्या जीवनात पण कसं कार्य केलं, पण त्यांच्या वतीने ते साक्ष ऐकूया. प्रेज लॉर्ड. माझी साक्ष आहे, देवाच्या नावाने धन्यवाद देते. माझी साक्ष आहे माझ्या वाढदिवसाची. एवढं लॉकडाऊन असून सुद्धा प्रभूने मला या वाढदिवसा या महिन्यामध्येच
माझा वाढदिवस होता. विशेष पास्टरांनी पण माझ्यासाठी प्रेयर केली आणि सगळ्या लीडरांनी मेंबरनी पण मला आशीर्वादित केलं. आणि विशेष माझ्या बड्डेची साक्ष अशी आहे की हे लॉकडाऊन असूनसुद्धा देवबाप्पाने मला या लॉकडाऊनमध्ये 3 ड्रेस देऊन आशीर्वादित केलं. आणि त्याचप्रमाणे मी जिथं मीटिंग घेते त्या कुटुंबाने सुद्धा मला सरप्राईज दिलं. त्या कुटुंबाने देखील मला आशीर्वादित केलं व माझा वाढदिवस साजरा केला. हा फक्त प्रभूमध्ये आपण आहोत म्हणून हा आनंद देव आपल्याला देत आहे. म्हणून मी त्या साक्षीसाठी देवबाप्पाला धन्यवाद देते. आणि माझी दुसरी साक्ष अशी आहे की आमच्या एरियातून एक भाऊ हरवला होता. रात्रीचे 9:30 वाजता तो गेला होता आमचा एरिया सोडून भक्तिशक्ती या ठिकाणी. परंतु रात्रीचे 11:15 वाजले होते जवळजवळ. आणि त्यावेळेस मग सिस्टरांचा प्रार्थनेसाठी फोन आला आणि त्यावेळेस प्रार्थना केली. आणि जसं प्रार्थना पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आम्ही प्रार्थना करत होतो आणि जसं प्रभूला पवित्र आत्म्याद्वारे मी बोलत होते, प्रभू जसं प्रार्थना संपल तर तो भाऊ आम्हाला भेटला असा फोन येऊ दे. आणि सेम तसंच घडलं. जसं प्रार्थना संपली लगेच सिस्टरांचा फोन आला मला आणि त्या बोलले की सिस्टर तो भाव हरवलेला. जवळजवळ सगळे 10-20 लोक त्या भावाला शोधत होते सगळीकडं आणि रडत होते. पण कुणालाही तो भाऊ सापडला नाही. पण जसं प्रार्थना केली त्याच्यानंतर तो भाऊ लगेच पोलिसांनाच सापडला. आणि असं कधी होत नाही की रात्रीचे 12च्या टायमिंगला पोलिसांना जर कोणी भेटलं तर ते घरी आणून सोडवतील. पण हा माझा विश्वास आहे की प्रभूने प्रार्थनेचं उत्तर दिलं. आम्ही केलेली प्रार्थना देवाने वाया नाही जाऊ तर प्रार्थनेद्वारे पोलिसांच्या पण हृदयाला देवबापाने स्पर्श केलं. आणि ते स्वतः पोलीस त्या भावाला तिकडे पकडून न्यायचं सोडून ते स्वतः आमच्या एरियामध्ये घेऊन आले आणि त्याला घरापर्यंत पोहोचतं केलं. हे फक्त कार्य देवबाप्पाने केले. म्हणून हे फक्त प्रार्थना जर नसती केली तर तो भाव कदाचित नसता भेटला. पण प्रार्थना केली त्याच्यामुळं देवबाप्पाने त्या भावाच्या जीवनाला स्पर्श केला. त्याला जो काही त्रास होत होता तो देवबाप्पाने काढून टाकला आणि त्याला आरोग्य दिलं. म्हणून मी देवबाप्पाला धन्यवाद देते. आणि माझी तिसरी साक्ष अशी आहे की माझ्या मीटिंगचीच की मीटिंग पण जवळजवळ आता 3 महिने होत आले. पण खरंच देव महान आहे. आपला प्रभू महान आहे आणि तो आपल्याला कधी सोडत नाही आणि टाकत नाही. हे 3 महिने जवळजवळ झाले पण देवबाप्पाने आमची एकही मीटिंग बुडू दिली नाही. तर उलट अजून नवीन लोक वाढत आहेत. लोक पण तिथं मीटिंगमध्ये येऊन आशीर्वादित होत आहेत. हे करत असताना ह्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे विशेष पास्टर आहेत. पास्टरांच्याद्वारे जो संदेश आम्हाला मिळत आहे, ज्या संदेशाद्वारे आमचं आत्मिक जीवन वाढलं जात आहे आणि आत्मिक जीवनामुळे जो अभिषेक पास्टरांच्याद्वारे देव आम्हाला अभिषेकाने भरत आहे त्यामुळे हे मीटिंगमध्ये सगळं कार्य होत आहे. सगळ्या गोष्टी घडत आहे. आणि विशेष म्हणजे जसं चर्च बंद आहे पण कधीच भासलं नाही की चर्च बंद आहे. पूर्ण जसं आम्ही पास्टर आम्हाला व्हिडिओ पाठवत आहेत आणि त्या व्हिडिओद्वारे आम्ही जसं संदेश ऐकत आहोत ते सामर्थ्य तो अभिषेक देव त्या अभिषेकाने भरत आहे आणि चालवत आहे. आणि नवीन लोक अजून वेगवेगळ्या एरियातून कनेक्ट होत आहेत प्रार्थनेला. आणि प्रार्थनेसाठी पण नवीन फोन येत आहेत. आणि खरंच हे सगळं जसं पास्टरने शिकवलं की पवित्र आत्म्याचे फळ देणारे झाड आपण बनलं पाहिजे. तर देवबाप्पा तसंच मला बनवत आहे आणि वापर पण करून घेत आहे. म्हणून मी सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाने. प्रियांनो, किती सुंदर आणि अद्भुत साक्षी सिस्टर सरस्वती साळवेंची आपण आज ऐकलेली आहे की परमेश्वर आपल्या कल्पनेपलीकडे देणारा परमेश्वर. जसं तुम्ही पाहिलं की त्यांना ख्रिस्तामध्ये किती सुंदर रीतीने त्यांचा वाढदिवस पण देवबापाने साजरा केला. कशा प्रकारे परमेश्वर प्रार्थनेला देखील उत्तर देत आहे, त्यांचा वापरही करत आहे सेवेमध्ये. म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देते. तर माझ्या प्रियांनो, आपण सर्वजण मिळून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला टाळ्या वाजूया. प्रेज लॉर्ड प्रियांनो, या सर्वजण आपण वचनाकडे वळूया. आपल्यामध्ये आपले रेव्हरन्स पास्टर लिनस दास आता उपस्थित आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया आणि पूर्ण लक्ष देवाच्या वचनाकडे लावूया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Once again I have come with the word of God. मी पुन्हा एकदा देवाच्या वचनाने आलेलो आहे. And I am joyful to share the word to you all, my dear people. आणि तुम्हा सर्वांना देवाचं वचन काढण्यासाठी मी आनंदी आहे. Amen. Every time I come here, there's a joy in my heart that I am sharing the God's word to you all. आणि त्या प्रत्येक वेळेस जेव्हा मी देवाचं वचन घेऊन येतो माझ्यामध्ये खूप मोठा आनंद असतो की मी तुम्हाला देवाचं वचन सांगत आहे. And God's word, when it comes, it will not go in vain. It will surely bless you, heal you, deliver you, and you will lift up your spirit higher and higher, my dear people. आणि ज्या देवाचा शब्द येतो माझ्या प्रियांनो तो व्यर्थ
व्यर्थ जात नाही, कारण तो नेहमी तुम्हाला उंच आणि उंच उंच करतो. Amen. As you heard the testimony also of Sister Saraswati, wonderful testimony, my dear people. She takes every word what we preach and she said, I apply that word and I go and I preach the gospel. Hallelujah. आणि तुम्ही सरस्वती सिस्टरची साक्षी ऐकली की त्या म्हणाल्या की प्रत्येक संदेश जे काही पास्टर सांगत आहे ते घेत गेले आणि त्या वचनानुसार मी वागत गेले आणि लागू करत गेले माझ्या Yes, जीवनामध्ये. my dear people. तर होय माझ्या प्रियांनो, It is the God's word who does everything. That's what we are studying, my dear people, and we are into that word of God. And shall we just close our eyes and look to God and then we start the word of God. तर होय माझ्या प्रिय, हे देवाचा शब्दच आहे जे आपल्या जीवनात ते कार्य करत आहे. तर आपण सर्वजण डोळे बंद करतो देवावर Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय once पित्या, again we all come before your throne of grace. परत एकदा तुझ्या कृपेच्या आसनासमोर And we येतो. pray, Father, you speak to all of us once again this discipleship meeting, O Master, आणि प्रभू प्रार्थना करतो की आजच्या शिष्य सभेमध्ये तू पुन्हा एकदा सर्वांशी तू that बोल. your people may be grow in you, O Master. प्रभू तुझी लोक तुझ्यामध्ये वाढू दे. As Samuel grew up in you, Lord, same way, let your people grow, O Master. जसं पुरुष शमूएल तुझ्यामध्ये वाढला बाप्पा, तसाच प्रत्येक व्यक्ती तुझ्यामध्ये वाढू दे. Help us, O Lord. प्रभू आम्हाला मदत Holy कर. Spirit, help us पवित्र आत्मा मदत कर to understand the word of yours. तुझं वचन समजण्यासाठी. Thank you, Father. धन्यवाद Our प्रभू. glory be to your name, Father. सर्व गौरव तुझ्याच नावाला In प्रभू. Jesus' name I pray. येशूच्याच नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. So we have just last week we have gone through wonderful the word which going into the depth. We continue from there what the word of God reveals to us this Friday, my dear people. तर माझ्या प्रियांना आपण ज्या गेल्या शुक्रवारी ज्या ठिकाणी थांबलो होतो त्याच्या पुढेच आपण पाहणार आहोत की या शुक्रवारी परमेश्वर आपल्याशी काय बोलू Amen. इच्छितो. And we see the Philistine fought hard against Israel and Israel was defeated once again, my dear people. तर आपण या ठिकाणी पाहिलं की पलिष्ठ लोकांनी हिंमत धरून त्यांनी त्या ठिकाणी जे लढाई केली आणि इस्रायली लोकांचा पराभव झाला. Almost Israel 30,000 foot soldier, my dear people. They destroyed in that with the defeated with the Philistines, my dear people. आणि पलिष्ठ लोकांनी इस्रायली मधले 30,000 लोकांचे जे पायदळ आहे त्यांचा पूर्णपणे नाश Amen. केला. And Bible says the Philistine captured the Ark of the Covenant, my dear people. आणि बायबल सांगतं की पलिष्ठी लोकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश Amen. हस्तगत The केला. Ark of God. Amen. The Ark of God they captured, my dear people. म्हणजे देवाचा जो कराराचा कोश त्यांनी हस्तगत Amen. केला, And they took, my dear people. ते घेऊन गेले. Amen. But when you read in the 5th chapter, my dear people, how important the word, when the word is in our lives, a little bit which I'll share when the Ark of the God, when the word of God is there, how it does in our lives, my dear people. तर आपण 5व्या अध्यायामध्ये पाहू की ज्या देवाचा शब्द जेव्हा कराराचा कोश ज्या असतो त्यावेळेस ते कसं राहतं, काय कार्य करतं आपण ते Amen. पाहूया. Bible says that the Philistines took the Ark of the God and brought into their land, my dear people. आणि बायबल सांगतं की पलिष्ठी लोकांनी देवाचा कोश घेतला आणि त्यांच्या जागी त्यांनी घेऊन Amen. गेले. That's why they brought it from the Ebenezer of Asod, it says. आणि Hallelujah. ते एबेनेझर येथून अशदोद येथे नेला. Amen. And when the Philistine took the Ark of the God and they brought into the house of dragon and set by the dragon. So imagine, my dear people, they captured the Ark of God and brought and set up next to that dragon, my dear people. म्हणजे या ठिकाणी पाहिलं पलिष्ठी लोकांनी काय केलं, देवाचा कोश दागोनाच्या मंदिरात उचलून नेऊन दागोना जवळ ठेवला. त्यांनी त्याच्या बाजूला ते Amen. Now we will see how the word of God works miracles, not allow anything to go against the word of God, my dear people, or the God's power is such anointing, nothing will stay. That anointing, anything contrary or anything wrong will stand before that God's anointing, my dear people. तर या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे की देवाच्या शब्दासमोर किंवा कराराच्या कोशासमोर काहीही चुकीचं, त्याच्या अभिषेकासमोर काहीही टिकू शकत Or नाही. like it's clearly say, no demon can stand before me. That so much our God is a wonderful, powerful God, my dear तर people. आपला परमेश्वर अद्भुत आणि सामर्थ्यवान परमेश्वर, त्याच्यासमोर कोणत्याही प्रकारचे सैतानी वगैरे कार्य पण देखील त्यांनी Amen. होऊ शकत Amen. नाही. They brought to the house of the dragon. It's amen. It is the Philistines' idol. Amen. The dragon means the Philistines they worship the dragon, my dear people. आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, ते कराराचा जो कोश आहे तो दागोनाच्या मंदिरात, म्हणजे जे पलिष्ठी लोक जे आहेत त्या दागोनाचं त्यांचं दैवत होतं त्याच्या Amen. बाजूला त्यांनी ते They ठेवलं. brought. They captured the God, the Ark of God, and they set next to their God. We can say next to their God, their idol. Amen. They set, my dear people. पलिष्ठी लोकांनी काय केलं, कराराचा कोश घेऊन त्यांचा जो दैवत होता त्या दैवताच्या बाजूला कराराचा कोश Amen. ठेवला. When the people of Asod, my dear people, early in the morning, when they got up and they got into the temple, my dear people,
आणि ज्यावेळेस ते अशदोदकरचे जे लोक होते ते पहाटे ज्यावेळेस उठले दुसऱ्या दिवशी Amen. That's why there was the dragon was fallen on the face of the earth before the ark of the Lord. आणि Hallelujah. त्या ठिकाणी जो तो दागोन जो होता त्यांचा दैवत जो होता तो परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालता पडलेला होता. Amen. The dragon was just fallen before the ark of God, my dear people. आणि परमेश्वरच्या कराराच्या कोशाच्या समोर ते दागोन खाली पडला होता, पालता पडला Amen. होता. Early in the morning, they slept in the evening, but early in the morning, what they saw, the dragon was fallen on the face, my dear people. त्यांनी संध्याकाळी तो कराराचा कोश त्या तुला म्हणजे त्या दैवताच्या बाजूला ठेवलेला होता, पण सकाळी पहाटे जास्त उठून पाहता ते तर तो खाली पडलेला Amen. होता. They again took the dragon and lived and set it up, my dear people. आणि मग ते पुन्हा त्यांनी त्याला उचलून त्यांना पुन्हा त्याच्या जागी ठेवले. Amen. And then when they rose early in the next morning, again the next morning, आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा जास्त what उठले. happened, my dear people? मग काय घडलं? There was dragon fallen on the face, on the ground before the ark of the Lord once again, my dear people. तर दुसऱ्या दिवशीही ज्यावेळेस ते पुन्हा उठले पहाटे ते काय पाहतात की तो दागोन जो आहे तो परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर But पालता this पडलेला आहे. time, the head of the dragon was both, and the palms and the hands were broken off, and the threshold, only dragon's toes was left on it, my dear people. पण Hallelujah. यावेळेस जसं तो खाली पडलेला होता तर त्याचे शीर व दोन्ही हातांचे तळवे तुटून उंबरट्यावर पडले आहेत आणि त्यांचे धड तेवढे कायम राहिले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तेवढंच राहील. Hallelujah. But that was in 5:4 says, my dear people. आणि तेच 1 शमूएल 5:4 मध्ये सांगितलं Amen. आहे. 3 and 4 we read that first morning it was just fallen. Second morning we could see the head was no more, the palm was no more, only the toes, my dear people, was it says, what says, the ark of the Lord and the head of the dragon was both, and the palms head broken of the threshold, it says. आणि Hallelujah. जसं आपण 3ऱ्या आणि 4थ्या वचनात पाहिलं की पहिल्या दिवशी जसं पाहिलं ते दागोन जो आहे तो फक्त खाली पडला होता पालता, पण दुसऱ्या दिवशी जसं तो खाली पडलेला आहे तर त्याचं जे शीर आहे, हाताची जी बोटं आहे, तळवे जे आहे ते सर्व तुटून पडलेली होती. Toes were also gone. ते सर्व पडले होते तुटून. Yes. When God's word is there, when ark of God's word is there, my dear people, nothing will come before. Amen. It will not stay. All unwanted, all unholy, it will not stay before our God, my dear people. तर माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस देवाचा कराराचा कोश किंवा देवाचा शब्द जो असतो त्याच्या समोर जे नको असणारे किंवा जे काही चुकीचे गोष्ट आहे ते देवाच्या समोर उभेही राहू शकत नाही. Same way, that is why God says, John says, that I'm searching for a true worshippers who will worship in the spirit and truth. That means as a priest, that was saying, as we priest come, as a draw near, we should be very careful because we are going closer to the altar of God, my dear people. We will not make any that fun or fool or in the presence of God. Otherwise, same thing will happen because we will become unholy before the covenant ark of God and we will removed from our positions, my dear people. तर माझ्या प्रियानं, म्हणून जसं आपल्याला योहानाने सांगितलेलं की आपल्याला खरे आराधक बनायचं आहे तर यासाठीच आपण खरे आराधक अशा प्रकारे बनलो पाहिजे, नाहीतर आपण देखील मग कराराच्या कोशाप्रमाणे आपण टिकून राहू शकत नाही, थांबू शकत नाही. Hallelujah. Amen. Are you understanding, my dear people? मला समजत That's आहे why का? when we I'm saying that holy, the position is we are holding the position should be holy, and we are drawing near. We should be very perfect, very holy to come before God, that we may worship God in spirit and truth, my dear people. आणि म्हणून जसं मी शिकवलं होतं अगोदर की आपलं पद आपण जे धरून राखून ठेवत आहे, देवामधलं जे पद आहे ते फक्त पद आपल्याला राखून न ठेवतात, आपल्या पवित्रतेने ते राखून ठेवायचे, तेव्हा आपण त्याची खरी आराधना करू Amen. शकतो. And then I will not go more detail. Then we'll see in the 6th chapter, my dear people, the Philistines, now the ark of the Lord was in the country of Philistines. The 7 months was there. Then the Bible says the Philistines called the priest and the diviners, saying, what shall we do with the ark of the Lord? Tell us how we should send it to the place. See, that is important, my dear people. आणि आता आपण डायरेक्ट 6व्या अध्यायामध्ये पाहूयात की मग परमेश्वराचा कोश पलिष्ठ्यांच्या मुलुखात 7 महिने राहिला होता. नंतर पलिष्ठ्यांनी याजकास व शकून पाहणाऱ्यास बोलावून विचारले, परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे, त्याच्या बरोबर काय देऊन त्यांचं स्थानी कसं पाठवावं. Karan, they are not able to touch now. Because they said, you call your people, who call? They said, they are priests, called the priest and the diviners, saying, what shall we do the ark of the Lord? See that, a priest,
makes a very important role, my dear people. आणि म्हणून त्या ठिकाणी बलिष्ठ लोक तर हात लावू शकत नव्हते कराराच्या कोशाला, मग त्यांनी याचकाला आणि जे शकून पाहणार त्यांना बोलावलं. आणि म्हणून माझ्या प्रियानं त्या ठिकाणी याचकाची भूमिका फार महत्वाची आहे. Amen. And then said, if you send away the ark of the God of Israel, do not send empty, but means return to him with trespassers offering. Now all these are there, my dear people. आणि मग पुढे याचकाने त्यांना सर्व काही सांगितलं की ते म्हणाले, इस्रायलाच्या देवाचा कोष तुम्ही माघारा पाठविणार तर तो नुसता पाठवू नका, तर त्याबरोबर दोषार्पणाचा बली पण Amen. अर्पण पण Then पाठवा. you will be healed. It will be known that why the hand of the is not removed from you, my dear people. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बरे व्हाल व अद्याप तुमच्यावरला त्याचा हात का निघत नाही हे तुम्हास कळेल. Hallelujah. Amen. Amen. The ark was brought, but that was now here when you go into 7th chapter, that was explained, my dear people. The Samuel spoke to the house of Israel, saying that if you want to return back, you have to leave the foreign gods, my dear people. आणि म्हणून तेच आपण 7व्या अध्यायामध्ये पाहिलं होतं की तुम्ही परमेश्वराकडे वळला पाहिजे, तर अन्य देवतांपासून तुम्ही देवाकडे That was वळा. in 7:3 says, my dear people. आणि तेच 1 शमूएल 7:3 आहे. Amen. Samuel judges there, my dear people. आणि त्या ठिकाणी त्याने लोकांचा न्याय केला. He judges Israel. He speaks to Israel people. शमूएल संदेष्टाने इस्रायल लोकांचा न्याय केला. Amen. That says, if you return to the Lord with all your heart, put away the foreign gods and the astronautes from among you, and prepare your heart for the Lord and serve Him, only He will deliver you from the hands of the Philistines. आणि म्हणून तिसरं वचन सांगते की तुम्ही मनपूर्वक परमेश्वराकडे वळला आहात, तर तुमच्यातील अन्य देव अष्टारोत यास दूर करा आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा, म्हणजे तो तुम्हास बलिष्ठांच्या हातातून सोडवी. Clear cut, Samuel is giving a message to us, my dear people, through this subject, my dear people, through this, where he says, give your life, worship your Lord, your God with all your heart and with all your soul, he says. आणि या वचनातून शमूएल संदेश आपल्याला स्पष्टपणे संदेश देत आहे की आपल्याला पूर्णतेने देवाला आपल्या जीवाने आपल्या मनाने त्याला आपण समर्पित In व्हायला other पाहिजे. sense, what he was says, remove the dragon from your heart, from your lives. आणि दुसऱ्या शब्दात काय सांगत आहे की आपल्या हृदयातून जे ड्रॅगन जे आहे दैवन त्यांचं जे दैवत आहे ते काढून टाका. dragon. अन्य देव. हा, आपल्याकडे खूप देव आहे आपल्या शरीरामध्ये, है ना? Lot of idols. What idols? Hatred idols, sin idols. Many idols are there. If you want that God should come, you have to remove all that idols from your life, my dear people. तर माझ्या प्रियांनो, आपल्यामध्ये अनेक प्रकारचे दैवत आहेत. ते म्हणजे गर्व आहे, एकमेकांबद्दलचा आपल्याला हेवा वाटणं आहे, अशा अनेक प्रकारचे जे काही दैवत आहेत ते आपण बाहेर काढलं You पाहिजे. just count yourself, how many दैवत तुमच्याकडे आहे, सगळं काढा. Amen. How many you have, you remove, my dear people. That was the Samuel is saying, my dear people. Hallelujah. And Bible also says, my dear people, when the ark of the God kept set before, it fell down, and same way when it comes, it fell. When you receive, it will fall down from your lives, my dear. It will just come from your life, my dear people. तर माझ्या प्रियानं, तर आपल्या स्वतःमध्ये आपण ओळखलं पाहिजे कोणते कोणते दैवत आपण ते बाजूला काढले पाहिजे. कारण जसं आपण पाहिलं की दागोनाच्या बाजूला कराराचा कोष ठेवल्यानंतर तो दागोन त्या ठिकाणी टिकलाच नाही, तो खाली पडला. तशाच प्रकारे वचन आपल्याकडे येत असताना आपल्याकडे ते दैवत जर असेल तर आपण देवाचं वचन ग्रहण If करू you take the word of God, you will be delivered, my dear people. जर आपण देवाचा शब्द घेतला तर आपण मोकळे होणार. Nothing will stand. No Philistine will stand. If you receive the God, if you remove everything from your foreign gods, God will bless you, he says. तर आपल्या विरोधामध्ये की आपल्या समोर दुसरं कोणतीही गोष्ट उभी राहणार नाही, तर परमेश्वर आपल्या बाजूने That's असेल. what the Samuel prophet gave the word to Israel. He judged the Israel, my dear people. आणि तो शब्द त्या ठिकाणी शमूएल संदेशाने इस्रायल लोकांना दिला, त्यांचा न्याय केला. Amen. And the children of Israel listened, my dear people. आणि त्या ठिकाणी इस्रायलच्या लोकांनी They ऐकलं. put माझ्या away प्रियांनो. all the ungodly things, all the balas and the ashuras, and they served the Lord only, my dear people. पण त्यांनी ते सर्व प्रकारचे जे काही दुसरे दैवत जे मूर्त्या होते त्यांनी ते सर्व काय केल्या, दूर करून टाकले आणि फक्त Amen. परमेश्वराची उपासना. They started worshiping God, my dear people. त्यांनी मग परमेश्वराची उपासना Then करायला लागले. Samuel gathered all the Israel people. आणि मग शमूएल संदेश आणि सर्व इस्रायल लोकांना एकत्र Amen. केलं What he did, he said, I will pray now. आणि सर्वांना एकत्र करून काय सांगितलं की आता मी तुमच्यासाठी प्रार्थना I will करतो. pray to the Lord for you, he said. आता मी तुम्हा Hallelujah. सर्वांसाठी परमेश्वराकडे See that प्रार्थना how करतो. close he was, how the word of God is working through the Samuel. He said, I will pray
for you all. Hallelujah. पहा या ठिकाणी देवाचा शब्द शमूएल संदेशाद्वारे कसं कार्य करत आहे तो म्हणत आहे की तुम्हा सर्वांसाठी मी प्रार्थना करतो. Amen. And Bible says that they fasted that day and said, "We have sinned against the Lord." And Samuel judged the Israel at that place, my dear people. आणि मग बायबल सांगत आहे की त्या ठिकाणी ते सर्वजण मिळून त्यांनी उपवास करून ते म्हणाले की जसं त्या ठिकाणी शमूएल संदेष्टाने आमचा न्याय केलेला आहे. Samuel judged Israel. कारण शमूएल So इस्रायल much लोकांचा authority, so much power. Why? Because he was not judging. God, through Samuel, is revealing something to all my dear people, that we should be very close to God. But coming to the close to God, we should remove all the filthiness of our life from our lives, my dear people. तर या ठिकाणी आपल्याला शमूएल संदेश स्वतः न्याय करत नाही, पण जे परमेश्वरचं जे देवाचं जे वचन आहे, परमेश्वरचं जे सामर्थ्य आहे त्याच्याद्वारे तो न्याय करत आहे. म्हणून माझ्या प्रियानं आपण ज्या देवाकडे येतो तर आपण जे भरलं जातो तर आपल्या अगोदर जी घाण आहे आपल्या जीवनात ती काढली Amen. पाहिजे. And the same way, and the further he says, when the Philistines heard, the children of Israel gathered together, then the Lord of Philistine went against Israel, and when the children of Israel heard it, they were afraid of Philistines. See that, hallelujah. आणि पुढे सांगत आहे की इस्रायल लोक मिस्पात जमा झाले आहेत. हे पलिष्ठांनी ऐकले तेव्हा त्याचे सरदार इस्रायल लोकांवर चढाई करून आले. हे ऐकून इस्रायल लोकांस पलिष्ठांची भीती पडली. Amen. They started again fearing the Philistine, my dear people. मग इस्रायल लोक पुन्हा पलिष्ठी लोकांना घाबरू लागले. Amen. आमेन. They were afraid. ते घाबरले. Amen. It happens so in our lives, my dear people. आणि असं आपल्या जीवनातही घडतं माझ्या प्रियांनो. Amen. Many times God's words are there, God's anointing is there, but still the situation arises such a way that it makes that, oh, there is no God. It is only that situation will take over my life. आणि आपल्या जीवनात असंच घडतं माझ्या प्रियांच्या. परिस्थिती येते आपण काय म्हणतो, नाही परमेश्वर नाहीच आहे, कुठेच नाही, फक्त आपण परिस्थितीला मोठं करत परिस्थितीकडे पाहतो. All the children of Israel came to Samuel. मग सर्व इस्रायल लोक शमूएलाकडे आले. All the Israel people. सर्व इस्रायल लोक शमूएलाकडे आले. They all said to Samuel that Philistine is coming and want to attack us. आणि ते सर्व शमूएला म्हणू लागले की पलिष्ठी लोक आमच्यावरती आता पुन्हा येते लढाई करायला. So do not cease to cry out to the Lord for God for us. आणि मग तू आमच्यासाठी त्या ठिकाणी परमेश्वराकडे काकुळतीने म्हणजे हाक मार, विलंब लावू नकोस. Cry out to the Lord for us. आमच्यासाठी परमेश्वराकडे तू काकुळतीने हाक मार, That He may save us की जेणेकरून तो आम्हाला वाचवेल from the hands of Philistines. पलिष्ठी लोकांच्या हातातून. Yes, my dear people, when we cry to the Lord, surely God answers, my dear people. See, that's what I'm speaking of the Samuels particularly. Why Samuel is chosen for the Israel, for the people, the word of God. That is why all Israel people came and they cried. Said, "Come on, Samuel, please pray for me that we may be saved." आणि Hallelujah. म्हणून या ठिकाणी परमेश्वराने शमूएल का निवडले त्याचं या ठिकाणी काय योजना हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहोत. आणि म्हणून ते सर्व लोक इस्रायल लोक शमूएलाकडे गेले आणि विनंती करू लागले की आमच्या वतीने Samuel cried out to the Lord, my dear people. मग शमूएलाने परमेश्वराकडे आरोळी He केली. cried out for the Israel. इस्रायल लोकांच्या वतीने आरोळी केली. I will say the Lord answered the prayer of Samuel. बायबल Hallelujah. सांगत आहे की परमेश्वराने शमूएलाची प्रार्थना ऐकली. That was in the 9th verse says, my dear people, last part. Samuel cried out to the Lord and of Israel, and Lord answered the prayer. आणि 9व्या वचनामध्ये शेवटचा भाग सांगत आहे की इस्रायलांसाठी त्या ठिकाणी शमूएलाने परमेश्वराकडे आराधना केली व ते परमेश्वराने ऐकली. Yes, my dear people. होय माझ्या प्रियांनो. The role of a priest is very important. म्हणून जे याजक जे आहेत त्यांची जी भूमिका आहे ती फार महत्वाची आहे. Yes, my dear people, many times I also, when I go in my room and I pray for all you all and the members, for everything, whatever the burden, whatever the prayer request which comes to me, I just pray and I could see God answers many prayers, requests, and I could see, yes, oh God, you are doing the miracles in the people's life. Oh, hallelujah. आणि तसंच माझ्या ज्यावेळेस मी देखील माझ्या प्रार्थनेच्या खोलीत जातो, ज्यावेळेस मी प्रत्येक तुम्हासाठी प्रार्थना करतो, प्रत्येक सभासदांसाठी जे काही प्रार्थनेच्या विनंत्या येतात त्या सर्वांसाठी, आणि ज्यावेळेस पाहतो की देवबापा कार्य करत आहे लोकांच्या जीवनात, परमेश्वर ती प्रार्थनेला उत्तर देत आहे. My dear people, I spend hours and hours for you and each everyone, for your problems, for your needs, for the things to change place. It is not just 5 minutes prayer, but I ask and ask, sit
for you that God may answer for your prayer. तर माझ्या प्रियानो, मी तासोनतास तुम्हा सर्वांसाठी, प्रत्येकासाठी मी प्रार्थनेच्या विनंतीसाठी त्या ठिकाणी देवाच्या चरणात जाऊन आरोळी करत असतो, God जेणेकरून answers तुम्हाला the उत्तर prayer, my dear मिळतं. people. तर परमेश्वर He is तुमच्या a प्रार्थनेला faithful उत्तर God, देतो. my dear तो people. विश्वासू परमेश्वर आहे. And faithful always he answers the prayer. And God is such a wonderful, my dear people. He listens and he answers our prayer. आणि खरं तो परमेश्वर एवढा विश्वासू परमेश्वर, तो आपलं ऐकून प्रार्थनेला उत्तरही देतो. Then the 15th verse Bible says, and Samuel judged Israel all the days of his life. That means God chose Israel, Samuel in the land of Israel, my dear people. आणि मग त्याच्यानंतर 15 वचनामध्ये सांगत आहे की शमूएल संदेश आयुष्यभर इस्रायल लोकांचा न्याय इंसाफ करत होता. म्हणजे परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी शमूएलला निवडले. Amen. But still, the Israel, they started demanding, we want king. Then you further read. That is a problem, my dear people. God's word. Then they want a person who can rule us, my dear people. आणि एवढं सर्व होत असतानाही तरीही त्या ठिकाणी इस्रायली लोक सांगत होते की आम्हाला राजा हवाय. आणि मग पुढे आपण पाहतो की शौलाची गोष्ट. Amen. That was the 9th chapter. Then God chose Saul as a king, my dear people. आणि मग 9व्या अध्यायामध्ये परमेश्वराने शौलाला राजा म्हणून निवडला. Amen. Hallelujah. Amen. Praise the Lord. That's why I'm taking you step by step that you may understand what I'm trying to say, my dear people. म्हणून मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने नेते की जेणेकरून तुम्हाला समजेल. Amen. Now I'll go more further, my dear people. Now where I was taken from the Saul's life, my dear people. आता मी पुन्हा तुम्हाला तिकडे नेतो की जिथे आपण शौलाच्या जीवनाबद्दल पाहत Amen. होतो. Now in the 9th verse, Samuel 3:19, that's what it says. Samuel grew, and the Lord was with him, and did not let none of the words fall on the ground. So all this we learned that not one word of Samuel was let down on the ground. God honored every word of Samuel, my dear people. आणि जसं आपण या ठिकाणी 1 शमूएल 3:19 मध्ये पाहिलं की शमूएल जो आहे तो देवामध्ये वाढत असताना त्याने परमेश्वराचं कोणतंही वचन वाया जाऊ दिलं नाही. एकही वचनाला त्याने खाली जाऊ दिलं And it नाही. was spreaded from Dan even to the Beersheba. Samuel knew was that he established as a prophet of God. And you see the chapters after that, how the Samuel was leading, giving the word and giving the word prophecies, my dear people, prophetic words, and he was praying, and he could conquer Philistines and brought the ark of God into the camp, my dear people. आणि मग आपण पुढे 20व्या वचनात पण पाहिलं की जसं दानापासून बैरशेबा पर्यंत राहणाऱ्या सर्व इस्रायल लोकांना हे विदित झाले की शमूएल हा परमेश्वराचा संदेष्टा ठरलेला आहे. आणि म्हणून पुढे जसं आपण प्रत्येक अध्यायामध्ये पाहतोय की शमूएल संदेशाने कशा प्रकारे देवाचा कराराचा कोश आणला, कशा प्रकारे पलिष्ठी लोकांवरती मात केलं, कसे तो भविष्यवाणी द्यायचा लोकांना, कशी तो मध्यस्थी करायचा परमेश्वर. Amen. 15:35, 1 Samuel 15:35. तर आपण 1 शमूएल 15:35 वचन पाहूया. Amen. Now you all understand how the Saul could not listen, and he was defeated, my dear people. That he was died in the battlefield. आपल्या सर्वांना माहिती आहे की शौल कसं परमेश्वरची त्यांनी वाणी ऐकली नाही. आणि मग 35व्या वचनामध्ये आपण पाहतोय की त्या ठिकाणी शमूएल Amen. Yeah, read it. शमूएल मरेपर्यंत पुन्हा शौलाच्या भेटीस गेला नाही, तरी शमूएल शौलासाठी विलाप करीत असे. Amen. It says Samuel did not see Saul again until the day of his death, but Samuel grieved for Saul, and the Lord regretted that he made Saul king over Israel. Yes, when you not listen to the word of God, when you go into the contrary of the word of God, my dear people, it always hurts the Lord. That why this person, God will regret that why I have chosen this person, my dear people. तर माझ्या प्रियानो 35 वचन काय सांगते की शमूएल मरेपर्यंत पुन्हा शौलाच्या भेटीस गेला नाही, तरी शमूएल शौलासाठी विलाप करीत असे, आणि आपण शौलास इस्रायलवर राजा केले याचा परमेश्वरास अनुताप झाला. माझ्या प्रियानो, तो होय माझ्या प्रियांनो, असं परमेश्वराला कधी अनुताप होऊ नये की मी याला का बनवलं किंवा याला का हे पद दिलं असं. God has given us opportunity to each and every one, my dear people. तर माझ्या प्रियानो, परमेश्वर आपल्या प्रत्येकाला एक संधी दिलेली आहे. Jesus, he died on the cross of Calvary. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी काल्वरीच्या By वधस्तंभावरती the गेला. blood he has chosen us, my dear त्याच्या people. रक्ताने त्याने आपल्याला He निवडलेलं has आहे. cleansed us, washed us, my dear people. त्याने आपल्याला धुवून शुद्ध He has केलेलं given आहे. us life, my dear त्याने people. आपल्याला जीवन दिलेलं Life in आहे, abundance, my dear people. भरपुरीचं जीवन दिलेलं आहे. Amen. आमेन. Why? Because that we may be established in our lives, my dear people. का? कारण की आपण आपल्या जीवनामध्ये स्थापित होण्यासाठी. Never do something such a way, something go wayward in your life that God may regret about our life, my dear people. तर आपल्या जीवनात असं काही चुकीचा आपण निर्णय घेऊ नये की जेणेकरून परमेश्वराला आपला अनुताप व्हायला पाहिजे.
आमेन. Be careful what you're doing in your life, my dear तर people. आपण जे काही आपल्या जीवनात करतो त्याच्याबद्दल काळजीपूर्वक Many राहा. times, knowingly, unknowingly, we do many things in our life, but God gives always an opportunity, my dear, to return back, my dear people. तर कळत नकळत आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी काही ना काही चुकीचं करतो, पण तरीही परमेश्वर आपल्याला नेहमी संधी देत What असतो. Saul did, you should not do, my dear people. तर जे शौलाने केले ते आपण करू नये. Because he broke the commandment of God. He कारण did not listen to the word of God of Samuel, and the word came from the Lord, and he broke the commandment of God, my dear people. कारण शौलाने जे परमेश्वरापासून जे आलेला देवाचा जो शब्द शमूएल संदेष्टाद्वारे जो आलेला होता, त्याने तो शब्द झुगारला, त्याची वाणी त्याने ऐकली नाही. He was broken that, and he started telling lies also about many things, my dear people. I've already spoken to you. I don't want to go on all the things, but I want to say, I want to encourage you, my dear people. This, you are as a disciples. What God has planned for our lives, walk into the plan of God, my dear people. Not according to your plan, but walk according to the God's plan of my dear people. तर माझ्या प्रिय, जसं आपण या ठिकाणी पाहिलं की शौल संदेष्ट कशा प्रकारे चुकला, तो परमेश्वराची त्यांनी आज्ञा तर मोडली, पण त्याचबरोबर खोटंही बोलला. तर माझ्या प्रियाने एकच सांगायचं आहे की आपल्याला आपल्या योजनेनुसार नाही तर देवाच्या योजनेनुसार Who चालायचं आहे. called us with a holy calling, my dear people. की ज्याला पवित्रतेने त्याला पाचारण करण्यात आलेलं होतं. Who called us with a holy calling, my dear people? God has called us with a holy calling, not only calling, but it's a holy calling, my dear people. कारण आपल्याला जे पाचारण झालेले परमेश्वरापासून ते काही फक्त असंच पाचारण नाही की तो आपल्याला बोलावलं, तर पवित्रतेने बोलावलेलं आहे. Yes. आपलं बोलावणं पवित्र पाहिजे. Amen. It's not the only calling. World calls you, but God calls you with a holy calling, my dear people. तर जग तर बोलावतोच आपल्याला, पण जस्ट परमेश्वर आपल्याला बोलावतो, तो असंच नाही बोलत, तर पवित्रतेने बोलावतो. Amen. आमेन. Saul also chosen with a holy calling, but he broken the commandment of God, my dear people. कारण शौलाला पण पवित्रतेनेच बोलावण्याद्वारे त्याला निवडण्यात आलेलं होतं, पण तरीही त्याने परमेश्वराची आज्ञा मोडली. Amen. आमेन. So Saul was very grieved in his heart. तर शौल त्याच्या हृदयामध्ये शमूएल जो आहे त्याच्या हृदयामध्ये त्याला फार खेद वाटला. Amen. He grieved for Saul. Why Saul has to do like this? की शमूएलाला शौलासाठी फार वाईट वाटत होतं की तो असं का Why he rebelled against God? की तो देवाच्या विरोधात का Why he गेला, did not listen the word of God? त्याने देवाचा शब्द का God नाही gave us ऐकला. such a position, a wonderful position, king to rule over the Israel people. परमेश्वराने त्याला एवढं सुंदर असं पूर्ण इस्रायल लोकांवरती राज्य करण्यासाठी एक राजाचं पद दिलं, त्याने असं चूक का Yes, केली. in our life we do many things. When God gives a position, we start ruling and want to dominate people. No, God doesn't want. When He gives you as a position, God doesn't want you to dominate, but God wants you to rule with the holy calling which God has chosen you all, my dear तर people. होय माझ्या परमेश्वरामध्ये पण आपल्याला जे पद मिळतं, आपण देखील ते चुकीचा त्याचा वापर करतो. आपण लोकांना आपण त्या ठिकाणी त्रास देत असतो, तर तसं न करता आपल्याला पवित्रतेचे जे बोलावणं आहे त्याचा आपल्याला My मान dear राखायचा. people, the day God has called, my dear people, I never misused my calling in my life, my dear तर people. माझ्या प्रियानं ज्या दिवशी मला परमेश्वराने बोलावलं, त्या दिवसापासून मी आजपर्यंत कधी माझ्या त्या बोलावण्याला मी कधी असं चुकीचं होऊ दिलं नाही किंवा खाली पाडू दिलं Amen. नाही. Yes, the people want to give you the best what you want, but I never misused with your call. With God has called you that, and I ill-treated the people in my life, my dear तर people. होय माझ्या प्रियानं असं कधीही मी त्याचा गैरफायदा उचलला नाही की माझ्या पाचारणाबद्दल किंवा लोकांनी जे काही मला समोरूनच मान सन्मान मिळायचा त्याचा मी कधी गैरवापर केलेला नाही माझ्या Amen. प्रियानं. Many a times it's bound to happen when we make a position. We want all the people should work under us. Not only under us, my dear people. They used to listen our work, our personal work, all the work they will be making. I tell you, it is not the calling of God, my dear people. It is not a holy calling. It is a selfishness which you want only the position to rule over the people and to do your personal work in our life, my dear people. तर माझ्या प्रियानं कधी कधी अशी चुका आपण करतो की ज्यावेळेस आपल्याकडे पद येतं तर आपण काय करतो की आपल्याला असं वाटतं की सर्वांनी माझ्या हाताखाली काम करावं, फक्त हाताखालीच काम न करता माझं त्यांनी ऐकलं पाहिजे, माझ्या वैयक्तिक कामं पण त्यांनी केली पाहिजे. तर हे गोष्ट परमेश्वरापासून नाही, माझ्या हे स्वार्थी भावना आहे की माझं पद मी राखून ठेवलं. It's very important. हे फार महत्वाचं आहे. If God give you position, how you take care of that position with the holy calling, my dear people. जर तुम्हाला परमेश्वराने पद दिलेलं आहे, जे पवित्र बोलावणं परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे, ते तुम्ही कशा प्रकारे धरून If ठेवता हे a फार person महत्त्वाचं आहे. started acting as Saul, what Saul did, I tell you,
you will be cut off from your positions, my dear people. तर माझ्या प्रिय शौलाने जी चूक केली त्याप्रमाणे जर तुम्ही चूक केला तर तुमच्या पदापासून तुम्हाला काढण्यात येईल. Disciples, it's for everyone. It is not for particular for some. It's everyone who want to hold the position in their lives, hold the position of the holy with integrity, my dear people. तर माझ्या प्रिय शिष्यांनो, मी सर्वांसाठी आहे, फक्त असं नाही की कोणासाठी एकासाठीच आहे, ते प्रत्येकासाठी. जर तुम्हाला तुमचं परमेश्वरामधलं पद धरून ठेवायचे तर पवित्रतेने धरून ठेवा. God has called you with a holy calling. See that you serve the people, not the people should serve you, my dear people. तर परमेश्वराने तुम्हाला पवित्रतेने बोलावलेलं आहे, तर तुम्ही लोकांची सेवा करा. लोकांकडून तुम्ही सेवा करून Yes, घेऊ I नका. have seen the people, once they hold the position in their life, they want all the people to surround them. They want to do their work, do their everything, their personal work, all the work, housework, every work they will do it, my dear people. That means they are loose their anointing from their life, my dear people. They want to hold the position to show forth I am powerful, but they are unpowerful. Their godliness has gone from their lives, my dear people. तर माझ्या प्रेमी अशा लोकांना पण पाहिलेले की जे ते लोकांनी स्वतःचं पद राखून ठेवत असताना त्या ठिकाणी लोकांना त्यांच्या हाताखाली काम करायला, वैयक्तिक कामं करायला होतात आणि ते दाखवतात की मी किती सामर्थ्यवान आहे, पण माझ्याकडे ते काही सामर्थ्यवान No नाही. problem, a person, God gives a burden. If He does come and does extra for you, that is different. But when you start doing, a person who called us with a purpose, yes, I am holding a position, and you start doing the work from my life, for my personal life, that means you are misusing the God's anointing and the God's position from your life, my dear people. जर समोरून ती व्यक्ती येऊन म्हणते की नाही मला काहीतरी तुमच्यासाठी करायचं आहे, तर ती गोष्ट वेगळी आहे. जर तुम्ही ते उद्देश बाळगून जर त्यांना बोलवते की माझ्या वैयक्तिक कामं तुम्ही करायला या, तर तुम्ही परमेश्वराचा अभिषेकाचा तुम्ही गैरफायदा घेत I've आहात. seen people, my dear people, in my life, in this journey of my this pastor's ministry, my dear people, like people when they get the position, they do everything of their personal work and every work, my dear people. तर माझ्या प्रियांनो, ह्या पास्टरच्या सेवेमधली जी माझी जी प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये मी पाहिलेलं आहे की अशा प्रकारचे लोक स्वतःच्या ज्या पदाचा ते गैरफायदा घेतात. Should not do, my dear people. तर असं करू नये माझ्या If प्रियांनो. that person start doing, my dear people, they are dishonoring the calling of God or the holy calling, my dear people. जर अशा प्रकारचे लोक करत असतील माझ्या प्रियानो, तर माझ्या प्रियानो ते देवाच्या पवित्रतेचे जे बोलावणे आहे त्याचं ते त्या मान And राखत the नाही. expectation that they should listen to me. No, how can they listen? If you go contrary to the things of the word of God, my dear people, the things will change. You will you will regret about your calling, and you will lose your respect from your life, my dear people. आणि त्यांची अपेक्षा असते की समोरच्यांनी मला सन्मान द्यावा, माझं सर्व ऐकलं पाहिजे. पण माझ्या प्रिय, तुम्ही देवाच्या शब्दाच्या विरोधात जात आहात, तर कसं काय तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला मान मिळेल किंवा लोक तुमचं ऐकतील. Very important in our lives. हे फार महत्वाचे माझ्या प्रिय, Very, very important. फार I महत्वाचं. always myself, I check myself. What I am doing, it is right or wrong, my dear. Either I am become a blessing to them, or I'm ill-treating my people as a man of God, as a servant of God, to regret myself in my life. तर माझ्या प्रियानो, मी नेहमी माझ्या जीवनामध्ये स्वतःला तपासून पाहत असतो की मी देवाचा सेवक या नात्याने मी माझ्या लोकांबरोबर मी कसं वागत आहे, मी त्यांच्यावरती काही दबाव टाकत आहे किंवा मी त्यांची व्यवस्थित रीतीने सेवा करत आहे, मी हे पाहत असतो. तर माझ्या प्रियांनो, It's very important. हे फार महत्वाचं आहे. When you come into that position, holding the position, it should be very transparent, because God is watching to our life, my dear people. तर माझ्या प्रियांनो, आपल्याला जे काही परमेश्वराने ज्या पदावरती ठेवलेलं आहे ते पद अतिशय पारदर्शक असलं पाहिजे आणि उघड असलं Because पाहिजे. when you come out from the position, God will not look back. God will choose another person in that position, my dear people. कारण ज्यावेळेस तुम्ही त्या पदावरून खाली जाताल त्यावेळेस परमेश्वर पुन्हा मागे तुमच्याकडे पाहणार नाही, तर परमेश्वर त्या पदासाठी दुसरा निवडून ठेवतो. Amen. That's what in 1 Samuel 16:1 says, my dear people. आणि तेच 1 शमूएल 16:1 Then the सांगत Lord आहे. said to Samuel, how long will you grieve for Saul? Oh, hallelujah. Since I have rejected him from being king over Israel, fill the horn, oil, and go. I will send to the Jesse of Bethlehem, for I have provided for myself a king among his sons. Hallelujah. आणि मग परमेश्वराने 1 शमूएल 16:1 मध्ये सांगितले की परमेश्वराने शमूएलास म्हटले, मी शौलास इस्रायलच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी
पोटभर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल, मी तुला इशाय बेतलहेमकर याचकडे पाठवितो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडिले आहे. Hallelujah. I'll stop here, my dear people. मी तेच थांबवतो माझ्या प्रियांनो. Because this is a more half an hour I'll take, my dear people, to explain, because it's such a more deeper message will go, my dear people. कारण याचं स्पष्टीकरण देण्यासाठी अजून अर्धा तास लागेल आणि खूप खोलवर हा संदेश आहे. That's what God said to Samuel, how long you will grieve yourself, my dear people, for the Saul. या ठिकाणी परमेश्वर शमूएल संदेशात तेच सांगत आहे की तो आता अजून शौलासाठी किती दिवस खेद करत राहणार आहे. Hold your position in the holy, my dear people. तर तुमचं पद पवित्रतेने धरून ठेवा. Amen. आमेन. God should not say, I have regretted that I have chosen that person for that position, my dear people. तर परमेश्वर असं कधी आपल्याबद्दल बोलू नये की परमेश्वराला आपल्यासाठी जे पद दिले त्याच्याबद्दल त्याला अनुताप झालेला आहे. God should be happy. परमेश्वर आपल्याद्वारे आनंदी असला पाहिजे. Now, holding the position, see that very carefully, minutely, watch it, how I am behaving on my position, my dear people. तर माझ्या प्रिय आपलं जे काही पद आपल्याला परमेश्वर दिले त्या पदामध्ये खूप बारीकाईने तुम्ही बघा की आपण कोणत्या रीतीने आपलं पद धरून ठेवलेलं आहे. Don't take casually your position, आपल्या पदाला एकदम सहज घेऊ नका and don't take people as a casual. आणि लोकांनी पण तुम्हाला सहज घेऊ नये. तुम्ही लोकांना सहज घेऊ नका. Hallelujah. You don't take people as a casual, आणि तुम्ही लोकांनाही सहज घेऊ नका. because God's eyes upon you, not upon them, my dear people. कारण परमेश्वराची नजर तुमच्यावर आहे त्यांच्यावर नाही. Because whatever you do, tell, they will do it for you. But you will, when it is not linked with the word of God, when you want to rule as an authority, as a wrong anointing, you will lose your own self-respect from your life, my dear people. कारण ज्यावेळेस तुम्ही चुकीच्या हेतूने अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करता लोकांवरती तर त्यावेळेस तुम्ही तुमचा अभिषेक गमावता माझ्या प्रिय. It's a big teaching, my dear people. हा फार मोठा संदेश शिकवून आहे. Sometimes seminars, I will give it's all a very big teachings, my dear people, because I want everyone should grow in the Lord and firm in the Lord, not fighting for positions, not fighting for any people, fighting for the kingdom of God, that every person should go and reach to the heaven and doing the work of God here and going to the heavens, my dear तर people. माझ्या प्रियाने ही शिकवण फार सुंदर आहे. मी कधीतरी नक्कीच सांगेन. पण माझं एकच सांगणं आहे की आपल्याला आपल्या पदासाठी भांडायचं नाहीये तर स्वर्गाच्या राज्यासाठी भांडायचं. लोकांना त्या ठिकाणी स्वर्गाच्या राज्यामध्ये कसं नेता येईल आपल्याला हे पाहायचं. Any position, if you are in the choir, if you are in the disciples, you are a leadership, at home, any place, my dear people, you are holding any position. It is not particular one place I am speaking. Any position coming before the altar, you have to be really called by the holy calling, my dear people. Otherwise, a calling will be not a holy calling. It will be only a calling, my dear people. तर माझ्या प्रियामध्ये कोणत्याही स्वरूपाचं पद असेल, तुम्ही क्वायर मध्ये असताल, तुम्ही शिष्य म्हणून असताल, तुम्ही लिडरशिप मध्ये असताल किंवा घरातलं तुमचं स्वतःचं कोणतंही पद असेल तर प्रत्येक पदामध्ये ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वेदीसमोर येता तर तुमचं बोलावणं पवित्र If you असलं are पाहिजे. thinking that I want to become a leader, yes, it's a good thought. Become a leader. I'm praying that everyone should become a good preacher and good anointed preacher. But we should be very careful. Why you want to become a preacher? Why you want to become a leader? To use that position to rule over the people, or to carry that anointing to become a blessing for the people. तर माझ्या प्रियांचं तुम्हाला लीडर बनायचं असेल तर चांगली बाब आहे, तुम्ही बनू पण शकता. पण हे हेतू तुमचा काय आहे ते तुम्ही पहा की लीडर बनून तुम्हाला सेवा कशासाठी करायची, लोकांचं तारण करण्यासाठी किंवा अधिकार गाजवण्यासाठी, हे तुम्ही लक्षात आणून घ्या. तर माझ्या हातात नोकर पाहिजे, माझं स्वतःचं काम करायला पाहिजे. I tell my people to come and work for me. No, my dear people. तर नाही माझ्या प्रियांनो. The person willingly comes and does, that is a different, that is an anointing that you carry. But a person telling myself and doing, that is something where you will lose your anointing, my dear जर people. स्वतःहून कोणी येऊन जर तुमच्याकडे काय काम करण्याची त्यांना इच्छा असेल याचा तर तुमचा अभिषेक त्यांना ते करवत आहे. पण तुम्ही होऊन जर अधिकार घालता नाही तू माझ्यासाठी हे काम कर तर ते चुकीचा अभिषेक आहे. I have done in my life, my dear people. कारण मी माझ्या जीवनात I हे worked केलेलं आहे. under a man of God. मी देवाच्या सेवकाच्या हाताखाली काम केलं. Without telling, I want to do every work for their lives, my dear people. त्यांनी न सांगता मला They त्यांच्यासाठी never सर्व काही told काम any work करायचं. for me, my dear त्यांनी people. मला कधीच काही कामं सांगितली But I am नाही. ready to do their work all the time. पण मी नेहमी तयार असायचे त्यांची प्रत्येक कामं करण्यासाठी.
That is the honor we are giving to that servant of God. That's the man of God, my dear people. आणि तो असतो मान सन्मान करणं I देवाच्या always सेवकांचा. honored man of God. I'm where I work. I honored and respect, and he is my mentor of my life, my dear people. आणि मी नेहमी माझे जे मेंटर जे होते मी त्यांचा नेहमी आदरच केलेला आहे. पण प्रत्येक वेळेस त्यांचा ऐकतच आलं, त्याला मान सन्मान देत आलेलो आहे. Shall we all just close our eyes and look to God, my dear तर people? आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे पाहूया. God's presence, He just will flow right now in your midst right now. तर देवाचं सानिध्य तुमच्यामध्ये आता तुम्ही जिथे आहात तिथे He वाहील. will bless you right तो now. तुम्हाला आता आशीर्वादित Once करेल. again, to hold your position, He will teach you how to hold the position in your life. तर पुन्हा एकदा तो तुम्हाला शिकवेल की तुमचं पद तुम्ही कशा रीतीने धरून I ठेवायचं am आहे. very careful many a times in my life. कारण Whether I माझ्या am doing mistakes, whether I am dominating the people or carrying what I did before. I should not do mistake once that repeated in my life. I am very watchful in my life, my dear. I repent many a times in my life. When I think go, I repent and I come back same way. You can do it, my dear people. That God has called you. Be faithful. God will bless you. God will honor you, my dear people. तर माझ्या प्रियांनो, माझ्या जीवनात पण मी नेहमी स्वतःला तपासून पाहत असतो की मी कुठे लोकांना काही त्रास देत नाही ना, मी कुठे चुकत नाही माझ्या पाचारणामध्ये. तर माझ्या प्रियांनो, अशाच प्रकारे तुम्ही देखील स्वतःला तपासून नेहमी पाहत राहा की तुम्ही कुठे चुकताय का, काही तुम्ही चुकीचा निर्णय घेताय किंवा कोणाला तुम्ही त्रास देताय का, या प्रत्येक गोष्टी तुम्ही तपासून पहा. I will touch you right तो तुम्हाला आता स्पर्श करेल. now. Anointing is increased right now. अभिषेक आता वाहत आहे. It is just touching you right तो now. तुम्हाला आता स्पर्श करत Just आहे. lift your hands, my dear people. आपले हात उंच करा And माझ्या just प्रिया, praise Him, my dear people. त्याची स्तुती करा माझ्या प्रियांनो. And just say, Lord, where I made a mistake, please forgive me. If I ruled, if I dominated, if I done anything wrong, Lord, I have done knowingly, unknowingly, Lord, please forgive me, cleanse me, and Lord, I want to return back, and please help me that all the dragons of in my life just come out from my lives. आणि आता प्रभू परमेश्वर सांगा की प्रभू मी कुठे चुकलं असेल, कळत न कळत माझ्याकडे काही चुका झाल्या असतील, मी कधी कोणावरती राज्य करण्याचा प्रयत्न केला, अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला असेल, माझ्या जीवनात असलेले जे दागोन आहे, जे चुकीचे दैवत आहे, त्या सर्व गोष्टी तू काढून टाक प्रभू. Just say, Lord, remove everything in from my lives. आणि आता प्रभूला सांग की प्रभू आता सगळं ते काढून टाक. Yes, many things are there in everyone's life. You can remove, say, Lord, I remove every single things from my life in the name of Jesus. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही आहे माझ्या प्रियांनो. आपण प्रत्येकाने देवाला सांगूयात की माझ्या जीवनात ते सर्व गोष्टी तू काढून टाक प्रभू. He will come right now. तो आता तुमच्याकडे येईल. As the ark of the God came, they rejoiced, they shouted. Same way, the God's word, the anointing will flow. You will be seen that once again you will be filled with anointing of God right now. जसं कराराचा कोश त्यांच्यामध्ये इस्रायल लोकांमध्ये आल्यानंतर त्यांनी जयघोष केला, आनंद केला माझ्या प्रियांनो. तशाच प्रकारे आता देवाचा अभिषेक पुन्हा एकदा तुम्हाला तो भरेल. Receive the touch of God right आता now. देवाचा स्पर्श स्वीकारा. He's just filling you right now. तो तुम्हाला आता भरत आहे. The anointing is just falling upon you as you are just meditating, as you closed your eyes and looking to God, and the anointing is just falling upon you in the name of Jesus. जर तुम्ही आता डोळे बंद करून तुम्ही देवाच्या वचनावरती मनन करत असताना तो त्याचा अभिषेक तुम्हाला आता भरत आहे माझ्या प्रियांनो. Receive the touch of God. देवाचा स्पर्श स्वीकारा. You want to repent, you can repent right now, my dear people. तुम्हाला जर पश्चाताप करायचा तुम्ही आता पश्चाताप करा. So yes, it is for me. Just kneel down, lift your hands, say, Lord, I want to return back. I don't want to become Saul, but I want to repent and come back to you, Lord. आणि जर तुम्हाला आता पश्चाताप करायचं तर गुडघ्यावरती आपले हात उंच करून परमेश्वर सांग, प्रभू मला शौलासारखं बनायचं नाहीये, मी पश्चाताप It's the करतोय best जवळ. time. We are not all together. You all in your own houses. Nobody's watching you. God is watching you. Go on your knee. Just lift your hands and pray to God. God is a merciful God, and He will forgive, and He will make you useful vessel for His glory, my dear तर people. माझ्या प्रियाने आताची अतिशय उत्तम वेळ आहे, कारण आपण सर्व एकत्र नाहीये. तुम्ही सर्वजण आपापल्या घरामध्ये आहात, तुम्हाला कोणीही पाहू शकत नाहीये. तर तुम्ही आत्ता गुडघ्यावरती जा, देवाकडे पश्चाताप करा. जे काही तुम्हाला वाटत आहे चुकलेले आहात त्याची माफी मागा माझ्या प्रियाने. He will touch you right तो now. तुम्हाला आत्ता स्पर्श करेल. Touch the power of God right now. तर देवाचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करेल. Receive the anointing in the name of Jesus. येशूच्या नावात अभिषेक स्वीकारा. Oh, He's touching you right तो आता तुम्हाला स्पर्श करत now. आहे. He's blessing you right now. तो तुम्हाला आता आशीर्वादित करत आहे. Oh, hallelujah.
It's just flowing, my dear people. तर तो वाहते माझ्या प्रिय. Yes. Everyone who's watching right now, the anointing is flowing upon you right now. जे कोणी पाहत आहे तो प्रत्येक तुमच्यावरती अभिषेक वाहत आहे. Miracle is happening right now in the name of Jesus. आता या क्षणाला येशूच्या नाव तुमच्या जीवनात The चमत्कार power घडत of आहे. God is working in your life right now. देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात कार्य करत आहे. Receive right now. आता स्वीकारा, Receive स्वीकारा in Jesus' name. येशूच्याच नावात. Thank you, Father, धन्यवाद प्रभू. for touching them and anointing them right now. धन्यवाद परमेश्वरा, त्यांना तो आता स्पर्श केल्यासाठी त्यांना तो I अभिषेक know, Lord, from now onward there will be no pulling anybody down or any for holding the position, but they will collectively, yes, I have kept as a holy calling. God has called me with a holy calling, and I will do the holy job unto God. तर Hallelujah. होय माझ्या प्रभू, आता ह्याच्या पुढे नंतर असं कधी एकमेकांना खाली खेचणार नसणार, तर सर्वजण एकत्रित येऊन म्हणतील की नाही, परमेश्वराचं जे मला बोलावलं आहे ते पवित्रतेचं बोलावलं, मला ते पवित्रतेतच करायचं आहे. God bless everyone. प्रभू प्रत्येकास आशीर्वादित कर. Cover everyone under your blood. प्रत्येकाच्या रक्ताखाली झाकून Seal ठेव. them under your blood. तुझ्या रक्ताखाली त्यांना बाप्पा तू Every word is sealed, and let them remember today's word for them, O Master. प्रभू तुझ्या रक्तामध्ये त्यांना तू आच्छादित करून ठेव, पण त्यांना आजच्या दिवसाची आठवण राहू, तुझं वचन त्यांना आठवण राहू. Everyone who needs healings, blessings, and deliverance, I claim it in the name of Jesus for everyone right now. आता यावेळेस परमेश्वर ज्या कोणाला आरोग्य, आशीर्वाद, सुटका, मोकळीता हवी त्यांना तू आता प्रत्येकाची आठवण कर. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात तुम्ही सर्वजण बरे व्हा. Let the body pain be healed in Jesus' name. सर्व शरीराच्या वेदना येशूच्या नावात Let बरे the body व्हा. ache go in Jesus' name. सर्व शरीराच्या वेदना निघून जाऊ दे All येशूच्या the नावात. cramps in the body go in Jesus' name. सर्व शरीरातले जे काही चमका The आहे ते निघून stomach जाऊ दे. pain go in Jesus' name. सर्व पोटाचं दुखणं The निघून जाऊ headache go दे. in Jesus' सर्व name. डोकेदुखी निघून The जाऊ दे. throat pain go in Jesus' name. सर्व दुखणं निघून जाऊ दे. Or Sir- anything, cancer, tumor, anything, let it be healed in Jesus' name. सर्व घशाचं दुखणं, कॅन्सर, ट्युमरची गाठ, जी काही असेल त्या प्रत्येक गोष्ट, सर्व आजार निघून जाऊ दे येशूच्या Any नावात. itching in the body, let it be healed in Jesus' name. सर्व शरीरातले कोणत्या प्रकारची खाज किंवा काही त्या ठिकाणी एलर्जी असेल ते सर्व निघून जाऊ दे. Every bones be healed in Jesus' name. प्रत्येक हाडं येशूच्या नावात बरे होऊ दे. Thank you, Father. धन्यवाद प्रभू परमेश्वर. Thank you for healing and blessing them. प्रभू त्यांना आशीर्वादित करून त्यांना, All those who want the job, give them job right प्रभू now. ज्या कोणाला नोकरीची गरज आहे ना, तू नोकरी तू दे. Receive the job in the name of Jesus. येशूच्या नावात नोकरी स्वीकारा. Thank you, Father. धन्यवाद Let the प्रभू. business flourish in Jesus' name. त्याचा व्यवसाय परमेश्वर बहुगुणित होऊ दे, वाढू Let दे. them receive the payment in the name of Jesus. येशूच्या नावात त्यांना पगार मिळू Let दे. every target which the company is given, let the target be achieved in the name of जो Jesus. काही कंपनीने परमेश्वर टार्गेट दिला तो टार्गेट पूर्ण होण्यासाठी तू मदत कर. Every job I seal with the blood of Jesus. प्रत्येक नोकरी मी येशूच्या रक्ताखाली झाकून ठेवतो. Thank you, Father. धन्यवाद प्रभूजी. All glory be to your name. सर्व गौरव तुझ्याच नावाला In प्रभू. Jesus' name I pray. येशूच्याच नावात मी प्रार्थना करते. आमेन. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. God has blessed you. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केलेला God आहे. has spoken to you. परमेश्वर तुमच्याशी बोललेला God आहे. has worked a miracle in your life. परमेश्वर तुमच्या जीवनात चमत्कार केलेला आहे. Share this testimony for the God's glory. तर देवाच्या गौरवासाठी ही साक्ष सांगा. Look wonderful, nicely, beautiful. Make a video and just send it to the admin, and we can put it into the YouTube, that the people may say, yes, the God is working in your lives. तर आपल्या जी काही साक्ष आहे ती सुंदरसा व्हिडिओ बनवून तुम्ही ऍडमिनला पाठवा, जेणेकरून ते युट्यूब मध्ये टाकण्यात येईल आणि सर्वांना समजेल की होय परमेश्वर कार्य करत So आहे. your testimony, their faith will increase, and then in their life the miracle will happen. कारण तुमच्या साक्षींद्वारे अनेकांचा विश्वास वाढेल आणि त्यांच्याही जीवनात परमेश्वर चमत्कार. Hallelujah. Praise the Lord. हालेलुया. God bless you. देवबापा तुम्हाला आशीर्वाद देव. Meet you next Friday. पुढच्या आठवड्यात आपण, पुढच्या शुक्रवारी आपण भेटूया. God bless you. देवबापा